वेलकम टू माय चॅनल निकिता धनी ऑफिशियल। तर जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, तर आज आलेली आहे मी रामदारा मंदिरामध्ये, जे की पुण्याच्या जवळ आहे। आणि गेस करा मी इथे कुणासोबत आलेली आहे? तर मी आलेली आहे माझ्या फ्रेंड सोबत, सुप्रिया। सबस्क्राईब टू अवर चॅनल, सबस्क्राईब करा नक्की चॅनलला। पूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे पाहण्यासाठी, तर पूर्णपणे संपूर्ण व्लॉग नक्की पहा। Guys, look at that two lovebirds. रामदारा मंदिर हे लोणी काळभोर पासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि असं म्हणतात की इथे प्रभू श्री राम हे वनवासा दरम्यान इथे आले होते आणि इथे त्यांनी वास्तव्य केलं होतं काही दिवसांसाठी, त्यामुळे इथे त्यांचं मंदिर बनवलेलं आहे। तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। लेट्स गो। तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्री रामांची मूर्ती आहे, त्याच्यानंतर राम लक्ष्मण यांची देखील मूर्ती आहे आणि खूप सारे आपले संत जे आहेत त्यांच्या प्रतिमा आहेत, जसे की संत तुकाराम असतील, संत तुलसीदास। आणि हे मंदिर फार प्राचीन आहे। तर वन डे ट्रिप तुम्ही देखील प्लॅन करू शकत असाल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। तर माझ्या मागं मंदिर पाहू शकता, खूप सुंदर प्रकारचं असं मंदिर आहे आणि चारी पण बाजूंनी त्याचं एकच स्ट्रक्चर आहे। आर्किटेक्चर फार सुंदर आहे मंदिराचं। जिच्यासोबत मी आलेली आहे सुप्रिया, तर 1.5 तास तिच्यासोबत मी फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर एकही फोटो तिला आवडलेला नाहीये।
गाइस लुक एट दैट टू लव बर्ड. तर आता प्रश्न येतो की रामदाराला कसं यायचं. तर आम्ही दौंडवरून पुण्याला ट्रेनने आलो, लोणी काळभोरला उतरलो आणि तिथून मग ऑटोने आम्ही या ठिकाणी आलो. 50 रुपये तिकीट आहे या रामदारा टेम्पलपर्यंत येण्यासाठी. खूप सारे लोक तुम्हाला म्हणतील की या ठिकाणी ऑटो येत नाही, स्पेशली तुम्ही स्पेशल ऑटो करायचा तर त्याचे तुम्हाला एक 300 किंवा 400 रुपये सांगू शकतात. तर असं काही नाही, या ठिकाणी PMT देखील येते प्रत्येक 1.5-2 तासाने, किंवा ऑटो शेअरिंग ऑटोमध्ये तुम्ही येऊ शकता. 50 रुपये किंवा 40 रुपये तिकीट असेल आणि यापर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही मग येऊ शकता.